हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज खूप सकाळी उठलेलो आहे आणि आज सकाळचा व्ह्यू दाखवतो तुम्ही. सो गाईज हा बघू शकता तुम्ही सकाळचा व्ह्यू. आणि आता मी उठलेलो आहे तर आता थोड्या वेळाने जायचं आपल्याला शेतामध्ये आंघोळती करून. ओके, तर चला आंघोळ करतो, नंतर भेटू. A few moments later. गाईज आता मी आलो होतो शेतामध्ये आणि आपल्यासोबत आहे डिस्कवर आणि आता तळ्याचा व्ह्यू आहे. ओके, आणि तिकडं आपलं शेत आहे गाईज. तर चला आता निघालो घरी. आता जायचं आपल्याला अंबाजोगाईला. ओके, तर चला स्टे ट्यून गाईज. सो गाईज मी आलेलो आहे घरी आणि 2000 years later. सो हॅलो गाईज, जय शिवराय मित्रांनो. तर मी आलेलो होतो शेतात आता. तर आज आहे वेळा अमावस्या. ओके, तर मी आलो होतो शेतामध्ये ते सामान ठेवण्यासाठी. तिकडे बघू शकता पप्पा तिकडं आपल्याला आल्यानंतर बसण्यासाठी जागा करायलेत आणि मी काही सामान इथं ठेवून जायलेलो आहे आता मम्मीला आणायला घरी. ओके, तर इथं आपली डिस्कवर आणि बघू शकता या झाडाला बोरं लागलेले आहेत, खाली बोरं पडलेले आहेत. तर आता बोरं आल्यानंतर तोडू गाईज. ओके, तर असे बोरं आहेत काही. चला आता वापस येतो, नंतर भेटू. आता आपल्याला अंबाजोगाईला पण जायचं आहे. तर चला स्टे ट्यून गाईज, बाय बाय. सो गाईज आता आपल्या गाडीमधलं पेट्रोल संपलं होतं आणि आता एवढी बॉटल भरून पेट्रोल टाकलेले गाडीमध्ये अंकल घेऊन आले होते. तर आता निघालेलो आहे घरी. आणि मी इथं नदीला असतानाच, ही नदी आहे बघा, इथून थोडंसं पाणी जातं पण इकडं खूप पाणी आहे, इकडं पण आहे. ओके, तर मी नदीला गाडी बंद पडली होती माझी. तर आता पेट्रोल टाकलेलं आहे, आता घरी जातोय. तर स्टे ट्यून गाईज, बघत राहा पुढे पुढे ब्लॉग. ओके, थँक्यू. मी आलेलो आहे आता तळ्याच्या साईडला. तर याच्या पलीकडे तळ आहे आपली गाडी. ते बघू शकता पाणी. तर गाईज मी आलो होतो शेतामध्ये आणि शेतामध्ये येऊन मी सगळं इथे सामान जेवढं लागतं तेवढं शेतात आणून ठेवलेलं आहे. आणि आता जायलो वापस नारळ आणण्यासाठी, कारण नारळ राहिलेले आहेत. तर इथं आपली गाडी आहे. ओके, तर हे आपलं शेत आहे आणि तिकडे आपलं ते कोप बनायला चालू आहे, ही दिदी बघू शकता. ओके, तर आता निघालेलो घरी. तर चला स्टे ट्यून गाईज. माझं आता डोकं पागवलेलं आहे कारण खूप थकलेलो आहे, खूप चक्रा मारले आहेत गावात गाडीवर. तर मी जायला आता घरी नारळ आणण्यासाठी. तर वापस आल्यानंतर भेटू. गाईज घरी आलेलो आहे आणि आता नारळ घेऊ आणि जाऊ शेतामध्ये. ओके, सो गाईज आलेलो आहे शेतामध्ये आणि इथं बघू शकता आपला देव मांडलेला आहे. हे आहेत 5 पांडव आणि याला काय म्हणतात, काय म्हणतात, देवच आहेत काय. सो गाईज हे पण देवच आहेत आणि 5 पांडव याला असं करतात. बघू शकता इकडे ज्वारी आहे आणि मी आलेलो आहे शेतामध्ये आणि मम्मी दाखवते नैवेद्य. ओके, तर आता नारळ फोडायला जायचं आपल्याला. तर जाऊ चला. ओके, सो गाईज मी जायलेलो आता देवाला नारळ फोडण्यासाठी. बघू शकता नारळ आणि या डब्यामध्ये नैवेद्य आहे. इकडे बघू शकता गहू आहे आणि मी जायला आता नारळ फोडण्यासाठी. तर चला नारळ फोडू आणि वापस जाऊ. आणखी आपल्याला अंबाजोगाईला जायचं आहे, आपला पेपर आहे. तर जाऊ गाडीवर अंबाजोगाईला. चला गाईज आत्ता चालत जातोय कारण की गाडी तिकडे लावलेली आहे आणि तिथून अलीकडे गाडी येत नव्हती. इथून गाडी जात होती पण तिथून गाडी अलीकडे येत नव्हती म्हणून तिकडेच लावलेली आहे. सो आता मी जात आहे नारळ फोडण्यासाठी. नारळ फोडून आलेलो आहे आणि बघू शकता नारळ फोडले, त्याच्यामधला नैवेद्य दाखवला आहे. देवाचा व्हिडिओ काढू शकलो नाही कारण तिथं थोडी गर्दी होती. पटकन नैवेद्य दाखवला आणि नारळ फोडून आलो. ओके, तर जाऊ वरती. आता वरती जाऊन जेवण करू, एकदा आंबील पिऊ मस्तपैकी. Oh my God! Wow!
मला वाटते आपल्याला अंबाजोगाईला जायच्या अगोदर एकदा आंघोळ करावी लागते, कारण पूर्ण मी घामाने भिजलेलो आहे. चालून चालून पाय पण खूप दुखायलेले आहेत आणि मी शूज पण नाही घातलेला, चप्पल घातलेलं आहे आज, कारण सारखं देवाला गेल्यानंतर काढावं लागते आणि त्याच्यामुळे शूज नाही घातला. काही आणखीन एक काम आलेलं आहे आपल्याला. तर आणखीन 3 देवाला नारळ फोडायचे. त्या पिशवीमध्ये 3 नारळ आहेत. तर किती देव आहेत आणि किती नाहीत किराव्या शेतामध्ये. सो असो, तर यावेळेस मी गाडी घेऊन जात आहे, कारण की चालत जाण्याची क्षमता नाही राहिलेली आहे, खूप भूक लागली आहे. तर हे नैवेद्य दाखवून येऊ आणि नंतर आल्यानंतर जेवण करू. तर हे आपलं बोरवेल, ही आपली ज्वारी. तर येऊ जाऊन, चला स्टे ट्यून गाईज. जेवण ते झालेलं आहे. आत्ता निघालो मी अंबाजोगाईला. तर आत्ता वाजले 12:30. तर 1च्या अगोदर आपल्याला जायचं अंबाजोगाईमध्ये. तर चला जाऊ. तर मी घेतलेले अंबाजोगाईला जाण्यासाठी गाडी. ओके, सो चला निघूयात. आणि आता मी भेटतो सरळ घरी जाऊन. आलेलो आहे आणि घरी येऊन थोडं फ्रेश झालेलो आहे, कारण की आता जायचं आपल्याला अंबाजोगाईला. तर चला निघूयात. आता खूप उशीर झालेला आहे, मला 10 ते 20 मिनिटाच्या आता अंबाजोगाईमध्ये जायचं आहे. तर भेटूयात आता डायरेक्टली अंबाजोगाईमध्ये जाऊन. ओके, तर स्टे ट्यून गाईज, बाय बाय. आता मी निघतोय अंबाजोगाईला. तर बघत राहा पुढे पुढे ब्लॉग आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. ओके, निघालेले आहे आता आपल्या डिस्कवरवर. तर चला आता डायरेक्टली अंबाजोगाईला जाऊन भेटू. तर काय तिथं पेट्रोल टाकलं. ओके, काय तर निघालेलं आहे आता घरी. पेपर दिलेला आहे. मी आलेलो शेतामध्ये आणि आता तुम्ही बघू शकता इकडे गाडी लावलेली आहे. आणि आल्याला मला भूक लागली होती. पोटात जागा नसली तरी भूक लागते म्हणजे लागते. ओके, तर हे जेवायला घेतलेलं आहे. इथं राईसची जागा शिल्लक राहिलेली आहे. इथं आपला देव आहे. तर ही आपली ज्वारी, ही मम्मी, ही ऋतू. तर जेवण करूयात. सनसेट टाईम झालेला आहे आणि इथं ते दुधाला उतू, असं म्हणजे दूध उकळतात आणि त्याला उतू आल्यानंतर ते देवाला नैवेद्य दाखवतात. तर ते चालू आहे आता. ओके, तर भेटूया नंतर. जेवण करतो. सो गाईज, जेवण झालेलं आहे, सगळं करून झालेलं आहे, देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे. सो आता सनसेट पण झालेला आहे, सूर्य बुडालेला आहे. ओके, तर आता निघालो तर आपण घरी. आता घरी जाऊन भेटू.